नमस्कार. कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री स्पेशल उपक्रमात आजची ही चौथी कविता आहे. कवी भरत दौंडकर यांची. कवितेचं शीर्षक आहे घुंगरू. सादर करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेघ. पाहूया कविता घुंगरू. नाचण्यापुरती कंबर हलत राहील तितक्याच दिवसांची जिंदगी. नाचून नाचून टाचा गेल्या, माझ्याच पायाखाली माझ्या स्वप्नांच्या काचा आल्या. एकदाचा शेवटचा चिरा भरून घुंगरांसंग आई मला बी टाक ना मारून. साहेब तुमच्या माझ्यात फरक इतकाच की चाळ समजून मी पायात घातली बेडी. साहेब तुमच्या माझ्यात फरक इतकाच की चाळ समजून मी पायात घातली बेडी आणि चारित्र्याच्या घराला तुम्ही आतून लावली कडी. माझं नाच गाणं मला माझ्या आतडीचा पीळ वाटतो, पण तुमची नजर अशी की कातडीवरचा डागसुद्धा तुम्हाला गालावरचा तीळ वाटतो. 2 दिवस कपाळावर नाचून जातं तुमचं कुंकू. 2 दिवस कपाळावर नाचून जातं तुमचं कुंकू. आता पोटामध्ये वाजतंय त्या घुंगरांना नाव कुणाचं देऊ. असंच असतं घुंगरांचं. एकदा का वाजू लागलं की ते मनात सुद्धा मावत नाही. घुंगरू पावतं हो सगळ्यांना, पण आमच्या पायांना पावत नाही. कसं सांगावं की हा देह आहे, हे कला केंद्र नाही. कसं सांगावं की हा देह आहे, हे कला केंद्र नाही. जगण्याच्या घरात जसं जगण्याचा किराणा भरावाच लागतो, तसं गाणं सुरातलं असो की बेसूर ताल हा धरावाच लागतो. कसं सांगू साहेब, नखरा करून करून इथली कला कधीच गेली मरून. तरीसुद्धा फेटा सोडून नोटा उडवून दारूच्या नशेत दाद देताय. राया काय भरोसा तुमचा. सख्या साजणा फक्त मुखवटा आणलाय, चेहरा कुठे तुमचा. नांदी म्हणून बाप निघून गेला, आईची रंगबाजी संपली नाही. नांदी म्हणून बाप निघून गेला, आईची रंगबाजी संपली नाही. बतावणी करण्यातच निघून गेलं आयुष्य, खऱ्या वगासाठी काहीच उरलं नाही. उरलं फक्त एकच, ते म्हणजे घुंगरू. तेच फक्त मनासारखं वागतं. उरलं फक्त एकच, ते म्हणजे घुंगरू. तेच फक्त मनासारखं वागतं. त्याच घुंगरांच्या तालावर आईसारखं दिसणारं शरीर बाईसारखं नाचतं. आणि त्याच घुंगरांच्या तालावर आईसारखं दिसणारं शरीर बाईसारखं नाचतं. धन्यवाद.